आणि लवकरात लवकर फल देणारा मार्ग सांगा, म्हणजे मी त्रिभुवन स्वामी होईल. अरे त्रिभुवन स्वामी होणे म्हणजे सोपं वाटतं का तुला? त्यासाठी तुला भरपूर तपस्या करावी लागेल, हे माहित आहे का तुला? होय गुरुवर्य, अहो तुम्ही सांगाल ते करण्यास आम्ही तयार आहोत. तुझ्या भस्मासून विद्याला शंकराने वरदान दिले होते. तू त्याच्या डोक्यावर हात ठेवशील, तो भस्म होईल. पण देवांच्या कपटाने आणि मोहिनीच्या लोभापायी स्वतः भस्मसात झाला आणि तूही त्याचा पुत्र आहे. गुरुवर्य, असे चूक माझ्यातून पूर्ण होणार नाही असे वचन देतो तुम्हाला. शंकराच्या कपटाच्या मंत्राचा जप कर आणि शंकराला प्रसन्न करून घे. ठीक आहे गुरुवर्य. तुला सदा पुन्हा सांगतो, सत्ता आणि संपत्तीच्या नादात तू तुझ्या पित्यासारखा विसरून जाऊ नकोस. आपल्या राक्षस कुलाचा उद्धार कर. येतो मी. शंकराला प्रसन्न करून घेतलंच पाहिजे. मग त्रिभुवनाचा स्वामी मिळेल. देवा, तू अन्नबदला नांदेस. माझ्या भक्तीचा स्वीकार कर. माझ्यावरती कृपा कर. महादेवा, माझ्यावरती कृपा करावी. मला या 4 योनीतील कोणताही प्राणी, देव, मानव, यक्षराक्षस यांकडून कोणाकडून मृत्यू होऊ नये असं वरदान द्या. माझ्या पित्याचं देवांच्या कपड्याने भस्म केलं तर याचाच मी सूड घेईन. दुरासन गुरुदेवांना बातमी सांगून त्यांचे मार्गदर्शन घेऊ. कोणताही विचार न करता मला अमर होण्याचे वरदान दिले आहे हे सांगण्याकरता आपल्याकडे आलो आहे. गुरुवर्य, पहिल्या प्रथम कोणता प्रदेश जिंकावा तेवढे मत सांग. तू
स्वर्गावर स्वारी करून देवराज इंद्राकडून त्याची अमरावती जिंकून घे. मग वसुंधरा लता पाताळ जिंकून त्रिभुवनाचा स्वामी हो येतो मी. सेनापती आताच्या आता स्वर्गावरती स्वारी करण्याची तयारी करा. चला देवेंद्र, अरे तुझा हे राज्य माझ्या स्वाधीन कर आणि तो निघून जा. नाही तर नाहीतर काय तुला सदा मी देवांचा राजा इंद्र आहे. जर तुला माझं राज्य हवे असेल तर माझ्याशी युद्ध करावे लागेल. मग ठीक आहे देवेंद्र, होईल असतं. कोणी सुद्धा माझ्या युद्धात टिकू शकत नाही. दुर्योधन म्हणतात मला सेनापती. सेनापती मृत्यूवरती स्वारी करण्याची तयारी करा. चला चला लवकर. अरे राजन, तुझी वसुंधरा अरे माझ्या स्वाधीन कर आणि तू येतो निघून जा. नाही तर दिवसपासून पुत्र तुला सगळे शंकराच्या वराने अमर झालोय. तुझं हे राज्य माझ्या स्वाधीन कर आणि तू येतो निघून जा. नाही तर अरे मूर्ख मानला, अरे जिथे देवांचा राजा इंद्र अरे माझ्या युद्धातून पळून गेला
तर तुझी काय करत मग होईल तर आणि सुद्धा माझ्या युद्धात टिकू शकत नाही. सेनापती स्वारी करण्याची तयारी करा. चला लवकर. अरे तुझं हे राज्य माझ्या स्वाधीनकर आणि तो टिकून जा. नाही तर कोणाला सुद्धा घाबरत नाही. शंकराच्या वराने अमर झालंय. तुझे राज्य माझ्या स्वाधीनकर आणि तो निघून जा. नाही तर ठीक आहे तर माझ्या युद्धात टिकू शकत नाही. दुरासत म्हणतात मला या खंड त्रिभुवनाचा त्रिभुवन स्वामी सर्वांचे.